ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय। नमा श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सविलास महामोह ग्रासैक कर्मणे नरी वर्धानि फल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। सांगा कोण सांगता? नाही केला प्रभावरीताई नाही शिरोळेताई नाही केला. तिकडे पुरुषांच्यात कोणी नाना केला मग ते लोक सांगितलं की आत्म्याचा अनुभव जे आहे तो स्वभाव त्याचा स्वतः स्वभाव असल्यामुळे तो अनुभव घेणे त्याला आवश्यकता नाही म्हणून सांगितलेलं तो अनुभव स्वरूप आहे. अनुभव स्वरूप आहे ते पुढच्या श्लोकात प्रमाण सांगतो. स्वयं ज्योतिर्भवतेश पुरुषमा भासते खिलात तमेव भांतम मन्वेती तद्भासा भाष्यते जगत. एकच सांगितलं की हा पुरुष स्वयं म्हणजे आत्मा जो आहे तो स्वयंप्रकाश आहे. त्याला म्हणजे त्याला पण हेच नाही आहे त्या प्रकाशाला दुसरी आवश्यकता हा स्वयं ज्योती भवती तो स्वतः स्वयंप्रकाशित असा आहे ज्याला दुसऱ्याकडून प्रकाशित करण्याची आवश्यकता नाही. प्रकाशित पदाचा अर्थ ज्ञानाचा आहे. म्हणून तुम्हाला काल सांगितले प्रकाशाचे दोन प्रकार. जड भौतिक प्रकाश जो सूर्याचा आहे तो अंधाराचा नाश करतो आणि जो आत्मप्रकाश आहे तो अज्ञानाचा नाशक आहे. तुम्हाला अंधाराचा नाश करून घेण्यासाठी एक पदार्थ भौतिक उपलब्धच आहे म्हणजे सूर्य. तुम्हाला नवीन सूर्य निर्माण करण्याची आवश्यकता नाही. आणि एक तुम्ही सूर्य आहात की जो तुम्ही अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य तुम्ही आहात. आणि त्या सूर्याचंच नाव आत्मा असं आहे जो अज्ञान नाशक आहे. म्हणजे तिथे अज्ञान टिकू शकत नाही, लेश सुद्धा नाही. हाच आणि ह्या म्हणजे जागे झाल्यानंतर मी स्वतःला आपण आपल्याच अगोदर जाणतो सृष्टीच्या अगोदर म्हणजे बरं त्याचा म्हणजे सत्ता आहे. सत्ता ज्ञान आणि आनंद हे तिन्ही तिथं तुम्हाला अनुभूती. म्हणून त्याचं नामकरण करताना सच्चिदानंद असं केलेलं. सच्चिदानंद त्याचे अंशी भाव नाही. तिथं सत्ता मी नाही असा कधी माझा अभाव झाला नाही. तिन्ही अवस्थेत नाही. जन्माच्या आधी नाही आणि देहात्यागाच्या नंतरही माझा कधीच अभाव नाही. मी देहात असतो त्यावेळेला तिन्ही अवस्थामध्ये फिरतो. स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती. त्या तिन्ही अवस्थेमध्ये ज्याचा अभाव नसतो त्याचं नाव आत्मा असं आहे. आणि मी याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आहे. असं नाही आहे की शास्त्रात लिहिलेलं आहे आम्हाला अनुभव येत नाही. तर आम्हाला याचा अनुभव येतो की मी आहे, मी ज्ञान स्वरूप आहे आणि मी आनंद स्वरूप आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि तो कोणी आत्मा आहे. ज्याला अनुभव येत नसेल त्याने वृत्तीशून्य अवस्थेमध्ये जावं म्हणजे अनुभव येईल. वृत्तीशून्य अवस्था आत्मा अनुभव देते. वृत्तीशून्य अवस्थेत जाण्यासाठीची धडपड जीव करत नाही तर 3 अवस्थामध्ये फिरत राहतो. ज्या अवस्थेमध्ये तो जातो त्या अवस्थेशी तद्रूप होऊन राहतो. म्हणून तो अवस्थेच्या अतीत होत नाही. जागृत अवस्थेमध्ये आत्मज्ञान संभवनीय आहे पण अवस्थातीत होण्याची आवश्यकता आहे. त्या अवस्थेला सोडण्याची. जागृत अवस्थेतून अवस्थातीत होणं म्हणजे वृत्तीशून्य स्थितीमध्ये जाणं आणि मग अनुभव घेणं. तर हा ध्यानयोगाचा विषय आहे किंवा
निधिध्यासनाच्या मार्फतही समजावली आहे तत्वज्ञानात, पण त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता राहते. म्हणून शब्दज्ञान जे आहे ते शब्दज्ञानाने आत्मा कसा आहे हे कळालं, पण अनुभव घेतल्याशिवाय जमणार नाही असं शास्त्र म्हणतो. आत्म्याच्या जागी सांगा बाकी सूर्यादी गोलक भासतात. आता त्याला कोणी प्रकाशित करत नाही, याचं कारण आत्म्याहून दुसरा भिन्न आत्मा मानावा लागेल. एक तर तुम्हाला जसा दिव्यावरून दुसरा दिवा मानला तरी त्या दिव्याचंच तो कार्य करत असल्याने दुसऱ्या दिव्याची अपेक्षा राहणार नाही. तसे विविध प्रकाश अंतःकरणामध्ये सांगितलेले आहेत. एक आभासाचा प्रकाश आहे आणि एक अधिष्ठान. अधिष्ठानाचा सामान्यत्वाने आणि आभास जो आहे तो आभास भौतिक जगताच्या ज्ञानासाठी वापरलेला आहे. आत्म्याचं ज्ञान करून देण्यासाठी आभास वापरलेला नाही. म्हणून फलव्याप्तीची आवश्यकता नाही असा विचारसागरमध्ये विषय तुम्हाला दिलेला होता. आता अन्य पदार्थ का याला प्रकाशित करत नाही, तर हा त्याच्यासारखा दुसरा पदार्थ मानून भाग जमणारच नाही. एक तर अनावस्था अशा प्रकारचा दोष तयार होतो तिथं. आत्माश्रय आधी सगळे दोष येतात. म्हणून दुसरा पदार्थ तत्स्वरूप दुसरा पदार्थ खरा तर ना तसा पदार्थ असेल, दुसरा तत्स्वरूप तसा पदार्थ तर त्याला तोच म्हणतात. म्हणून तिथं भेद उत्पत्ती होत नाही. जसा साखरेचा गोडपणाचा मागच्या श्लोकात उदाहरण दिलेले त्यांनी की मधुरता हा म्हणजे गोडी, आणि ती गोडी त्या म्हणजे या गोडीवरून एका गोडीला अधिक गोड बनवण्यासाठी दुसरी गोडी वापरते. तर या बोलण्यात दोष उत्पन्न होतो. कारण पहिली जर गोडीच असेल तर दुसरी गोडीचा उपयोग काय, किंवा दुसरी गोडी जरी असेल तर ती गोडी पहिल्या गोडीला सोडून नाही, म्हणजे तत्स्वरूपच आहे. म्हणून दोन गोडीमध्ये भेदाची उत्पत्ती होत नाही. तसा स्वरूपभूत जे ज्ञान तोच आत्मा, आणि तो मग त्याचं स्वरूप मानताना वेदांताने व्यापक असं मांडल्यामुळे तद्भिन्न तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे पाहिलं, जसं पाण्याचा शोध भूतलावर घेताना विहिरीमध्ये, बारवेमध्ये, तलावामध्ये, कॅनलमध्ये तुम्ही पाणी पाहता, तर त्याच्या उपाधिकृत पाणी भिन्न भिन्न जरी दिसलं, उपाधी विहिरीची उपाधी लागली विहिरीच्या आकारातलं, पण पाण्यामध्ये भेद नसतो. तलावाचं पाणी काय, विहिरीचं पाणी काय, बारवेचं पाणी काय, बोरचं पाणी काय, तुमच्या धरणातलं पाणी काय, सगळं पाणी एकच असतं. ते म्हणजे भेद नाही. अगदी तसाच चैतन्य स्वरूपात कुठलाच भेद नाही. आणि तो म्हणून आता त्याचा मुख्य वैशिष्ट्य आहे आत्मा कसा आहे असं म्हटलं तर त्याच्यामध्ये चिदत्व जे भासतं, सत्ता तर सिद्धच झाली, निर्विवाद सत्ता सिद्ध झाली. सुख हे सत्ता असेल तर असतं, सत्ता नसेल तर सुख असू शकणार नाही. सत्ता मूळच्या ज्या सत्तेचा ऱ्हासच होत नाही ती आत्मसत्ता, आणि ती नुसती सत्ता नाही तर त्या सत्तेत ज्ञान आहे, ज्ञानस्वरूप सत्ता. म्हणून ज्ञानस्वरूप आणि आनंद स्वरूप, ज्ञानस्वरूप असणारी ही जी सत्ता तीच आनंद स्वरूप, म्हणून त्याला सच्चिदानंदही असं म्हणतात. चला तर तेव्हा याला प्रकाशित करणारा असा जगात कोणताच पदार्थ नाही. तद्भासा जगत भास्यते, तद्भासा त्याच्याच द्वारे संपूर्ण जगत काय होतं, प्रकाशित होतं. भासतं म्हणजे प्रकाशित होतं. अशा प्रकारचे अनेक श्रुती अनेक उपनिषदात आलेल्या, एकच श्रुती नाही. तिथं त्यांनी बरेच पुरावे टाकलेले आहेत, तर ते सगळे अन्य उपनिषदात त्याचा विस्तार आलेला आहे. आणि पुष्कळ सगळे उपनिषदात ज्ञानपर असल्याने आत्म्याच्या स्वरूपाचा बोध करण्यासाठी सांगत असतात. त्याच्यामुळे या सगळ्या श्रुत्यांचं वर्णन तिथं आलेले.
त्याच्या प्रकारे सर्व जगत प्रकाशित होतं म्हणून सांगितलेलं आहे. त्यासाठी खाली ते स्मृती दिल्या आहेत. म्हणजे अत्राय पुरुषम स्वयं ज्योतिर्भवति. अत्रायम ही श्रुती महत्वाची बरं का. अत्रायम पुरुषः स्वयं ज्योतिर्भवति. पाठ करून टाका. छोटी आहे म्हणजे बरोबर नाही असं नाही यार. छोटी दिली तो पाठ करायला सोपी आहे. त्याला मोठी होत नसेल त्यांनी छोटी करा. मोठ्या केल्या ना सगळ्यांनी. शिरवत आहे मोठी श्रुती काय नाही पाठी तुम्ही नाही पिली पाठी बाबा. तमेव भांतमन वाहती सर्व नाही पाठी टाकलेली ना मी तुम्हाला परत 2दा 3दा. तुमच्याकडे मोबाईल नाही का? मोबाईल नाही भैयाचा आहे पण तो माझ्या हातातच येत नाही. मला देत तेव्हा त्या मग लिहून घेत दुसऱ्यांच्याकडून लिहून घेतलेले. यांच्याकडून लिहून घेत सिद्धताईकडून आणि मग पाठ करा. तेव्हा न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम नेमा विदितो भान्ति कुतो अयम् अग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति विभाति तस्य भासा सर्वमिदं हा ऐसा श्रुतिकाय वायसा ढेकरू देते. अमृतानुभव मधली ओवी माऊलीने तंतानुभव ही केल्या ना त्याचा. माऊलींची ओवी आता काय उच्चारली मी. तस्य भाषा सर्वमिदं विभाति विभाति तस्य भाषा अशी तू सुरुवात आहे. विभाति तस्य भाषा सर्वमिदं हा ऐसा श्रुतिकाय वायसा ढेकरू देते. विभाति तस्य भाषा याच्यावर आहे बघा अमृतानुभवची ओवी. म्हणजे ज्याच्या प्रकाशाने संपूर्ण जगत भासतं त्याला कोण भासवेल, त्याला कोण प्रकाशित करेल. आणि असा कोण आहे तर आत्मा आहे. आणि तो आत्मा कोण आहे तर मीच आहे. म्हणजे मी स्वयंप्रकाशित स्वसंवेद्य असा आत्मा आहे. मी जड स्वरूप नाही. काय नाही जड नाही. मग मी जड नाही मी चेतन स्वरूप असा आत्मा असेल तर माझ्यामुळे संपूर्ण जगत भासलेलं आहे. म्हणून हा आत्मा तिन्ही शरीर जे आहेत ती त्याच्या सत्तेने भासतात. पंचकोश आत्म्याच्या सत्तेने भासतात आणि संपूर्ण जगत आत्म्या सत्तेनेच भासतं. याचा अनुभव घेतला की विषय संपतो. आणि याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्ही देहभावावर राहाल. देहभावावर असणं म्हणजे आत्म्याचा परिचय नसणं. ज्याला आत्म्याची ओळख नाही म्हणजे ओळखला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. असं जे नाथ महाराजांनी म्हटलं त्यात हरी या पदाचा अर्थच आत्मा. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान घाली मन. हरिपाठातच आहे ना. एक हरी आत्मा जीव शिव समा. जीव आणि शिव यांच्यामध्ये तो सामावलेला असा आत्मा. त्याला तुम्हाला जाणावं लागेल. ओळखला हरी धन्य तो संसारी. हरी म्हणजे कोण? आत्मा. आणि त्या हरीला तुम्ही जर ओळखलं तर तुम्ही सांसारिक माणसं धन्य आहात. दुसरा तो संसारात राहिला काय केले त्याच्यामध्ये त्याच्याशी काही संबंध नाही राहिला. तर आत्म्याला ओळखल्यानंतर संसाराचा छंद सुटतो. आणि मग जशी एखादी पतंग आकाशामध्ये दोरा कापल्यानंतर तरी किती बी उडत राहत. ते म्हणजे काय झालं तिचा दोरा कापला गेला. मग काय उडायचं बंद झालं का? नाही. आता म्हणले कधीतरी पडेल पण कुठे पडेल काय पडेल त्याच्याशी तिचा काही संबंध राहत नाही. तसा मुक्त पुरुष आहे म्हणजे गती पतंग. शुष्क पर्णवर असं म्हटलेलं आहे. तुटून गेली निघून कुठेही गेली काही अडचण नाही. स्वच्छंदम शुभ्रम संस्कृती वातेन चेष्टते शुष्क पर्णवर. तर तेव्हा अशा प्रकारचे जे फिरणं क्रिया चेष्टा म्हणजे क्रिया ते त्याच्याकडून घडत आहे. पण जाणल्याच्या पश्चात नाहीतर म्हणले बोंबलत फिरायला लागलं इकडं तिकडे काय कामाचे.
तेव्हा आत्म्याला जाणा आणि कुठेही जा, पण आत्म्याला न जाणता जागा सोडू नका. म्हणजे त्याला जर न जाणता फिरत असेल तर त्याची वृत्ती बहिर्मुख करते. तो आत्म्याला जाणण्यासाठी वृत्ती अंतर्मुख होण्याची आवश्यकता असते. आणि जो आत्म्याला जाणत नाही तो बहिर्मुख वृत्तीचा पुरुष असतो. परमार्थात दोन प्रकार आहेत, एक बहिर्मुख परमार्थ आहे आणि एक अंतर्मुख परमार्थ आहे. अधिक बहिर्मुख असणाऱ्यांसाठी बहिर्मुख परमार्थ सांगितलेला आहे. अधिक बहिर्मुख म्हणजे जे पूर्णतः संसारातच ज्यांची तोंड खुपसलेली अन्न म्हणायची, तर त्यांना त्याच्याशिवाय त्यांना काय ते त्यांना थोडं बाहेर काढायचं असेल तर मग त्यांना अजून डायरेक्ट अंतर्मुख परमार्थ नाही सांगता येणार त्यांना, पण मग बहिर्मुखच परमार्थ सांगितला जातो. आणि तशा प्रकारची बहिर्मुख साधनही दिली जातात. आणि त्याच्याही अंतर्गत ज्याने त्यांनी आपलं संशोधन करून अंतर्मुख साधनांचा स्वीकार करावा. लोक काय करतात त्याच्याशी आपला काडीचा संबंध परमार्थात नसतो. लोकांचं काय देणं घेणं आहे आपल्याला आपलं पडलेलं आहे का लोकांचं पडलेलं आहे? आपला मोक्ष नडलेला आहे, आपली जीवदशा नडलेली आहे, जन्म मरण नडलेलं आहे, दुःख तसंच आहे. आणि ते लोक काय करतात हे पाहतात लोक. त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपला संबंध आपल्याशी आहे. आणि आपल्याला जे रुचतं पचतं आवडतं ते आणि शास्त्र सांगतं त्याला अनुसरून अशा पद्धतीने आपलं डायरेक्शन ठरवावं, म्हणजे तो मोक्षाच्या जवळ जातो. म्हणून पहिलं कर्तव्य मानवी शरीरात काय असेल तर आत्म्याला जाणणं हेच कर्तव्य, बाकी काही करायचं नाही. लोक नावं ठेवतील, ठेवून द्या. तर लोकांचं काय, कोणीतरी नावं ठेवेल, कोणीतरी स्तुती करेल. दोघापैकी एक कोणतरी असेल, त्याच्यातला एक नावं ठेवणारा असेल आणि एक स्तुती करणारा असेल. स्तुती करणाऱ्याचंही काही देणं घेणं नाही आणि नावं ठेवणाऱ्याचंही काही देणं घेणं नाही. आपण आपल्या महिमेत राहावं असे आमच्या अण्णा म्हणायचे. म्हणजे ते आपण आपल्या महिमेत राहावं म्हणजे आपली वृत्ती आहे ती वाया जाता कामा नाही. तर तेव्हा अनेक श्रुत्या आल्या वेदांच्या. या सगळ्या श्रुत्यामधून ससंवेद्य आत्म्याचं ससंवेद्यत्व सांगितलं. त्या आत्म्याला प्रकाशित करणारा दुसरा आत्मा नाही, ज्ञाता नाही, ज्ञानही नाही, तर तो स्वतःच तत्स्वरूप असा आहे, अनुभव स्वरूप असा आत्मा आहे. सांगा पुढे प्रकाशात काय म्हणालं. अशा अर्थाच्या अनेक श्रुती आणि स्मृती आलेल्या आहेत सांगितले त्यांनी. आणि जसं 5 कोश आणि 9 द्वारे याचं ती आत्मा हा स्वयंप्रकाशित असतो म्हणून सांगितलं. त्याच्यात 5 कोश 9 द्वारेच असतो राहतो का? त्याचे 2 जे 9 जो देहात आहे त्याच्यात आत्मा सर्व प्रकाश म्हणून त्याची सुद्धा आहे. कोण कोणात राहतं? व्याप्य व्यापकात राहतो का व्यापक व्यापकात राहतो? व्याप्यात राहतो. व्याप्यात व्यापक राहतो. व्याप्यात व्यापक राहतो. सूक्ष्म आणि व्यापक जो आहे त्याच्यात व्याप्य राहू शकतो. पण व्यापकात राहणार व्याप्य हे व्यापकाची जागा अडवत नाही, तर ती त्याच्या स्वतंत्र महिमेत असतं. व्यापकात व्याप्य राहतं म्हणण्यातच व्याप्याचा ठिकाणा नाही, ते खोटंच ठरलं. व्यापक जे आहे ते सत्य आहे. आणि एक चैतन्यामध्ये हे जगतरूपी एकांशेन स्थितो जगत असं म्हटलं. विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. संपूर्ण जगत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सुईच्या टोकावर बसेल एवढ्या जागेत आहे. ते म्हणजे सुईची जागा आहे ना महाराज तेवढी? हा नाही, सांगावं लागेल ना तुम्हाला. म्हणून आम्ही तुम्हाला अंश सांगितला. एरवी त्याच्या कुठल्याच अंशावर जगत नाही. जगतच नाही तर मग बाकीचे कुठे घेऊन बसले जग शरीर, तर यांचा कुठलाही तपास नाही. म्हणजेच एक निर्विवाद आत्मसत्ता सिद्ध आहे. आणि जी निर्विवाद आत्मसत्ता सिद्ध आहे तिच्यासमोर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. का हो? आहे का हो? ब्रह्म आहे का हो? देव आहे का हो? कोण बोलतंय? खोटे पदार्थ बोलतात. खोट्या पदार्थांनी सत्य पदार्थाविषयी शंका घेतलेली आहे. वास्तविक शंका कशाविषयी यायला पाहिजे? खोट्या पदार्थाविषयी शंका यायला पाहिजे. खऱ्या पदार्थाविषयी शंका येईल कशी? पण
ये मृत्यू लोकीचे उफराटे असं म्हटलेलं आहे. मृत्यू लोकामध्ये सगळं उलटे कारभार होतात. माझ्याविषयी खरं तर मला शंकाच नाही पाहिजे. मी कोण आहे याच्याविषयी मला शंका असण्याचं कारण नाही. मी देह कसा ही शंका असायला पाहिजे. मी पंचकोश कसा, मी याच्यात आलो कसा ही शंका आहे. खरोखर फारच आश्चर्य गोष्ट आहे. जर असा सुसंवेद्य पदार्थ मी असेल तर मी या शरीरात आलोच कसा ही मोठी फार विशेषच गोष्ट आहे. किती विशेष गोष्ट आहे. मी आलोच कसा. तुम्ही कोण आहात? चैतन्य स्वरूप आत्मा आहात. आलोच कसा? तुम्ही म्हणता अज्ञान आणि संगत, पण असंग आत्मेच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. आलोच कसा सांगा आता. आलेलं नाहीये त्याच्यामध्ये ते आहे की जसं उदाहरण घेतलं आपण की त्याच्यामध्ये तो आहे तरी सत्ता दिली मान्य केली तुम्ही. इतर पदार्थ त्याच्यामध्ये आहे. नाही, ठीक आहे. जसं की पाण्यामध्ये आपण हे फडकं टाकलं. हा आता पण पाणी आहे पाणी आणि कुठं आहे? हा त्याच्या फडक्याच्या आतही आहे, बाहेरही आहे, फडक्यामध्ये सुद्धा आहे. ओल असतो ऐका. त्या पद्धतीने ऐका, म्हणजे तुम्ही पाण्याची सत्ता मानता पाण्याची सत्ता आणि फाडक्याची सत्ता नाही त्याला. ते असत्य वस्तू आहे ना. तर तसाच प्रकार आहे. तुमचा दृष्टांत ठीक आहे. पण त्याच्यात मिथ्या पदार्थ हा वास्तवात सत्यामध्ये त्याचा अंतर्भाव राहू शकत नाही. सत्य पदार्थात मिथ्या पदार्थाचा अंतर्भाव नसतो. म्हणून व्यापक चैतन्याच्या ठिकाणी सुद्धा जगताचा अत्यंत अभाव. पुन्हा आपली तोच भाग आला. काय आला? शंका कशाविषयी पाहिजे? त्याविषयी शंका पाहिजे. हे असूच शकत नाही, मी देह असूच शकत नाही असं म्हणाय पाहिजे तुम्ही. मी ब्रह्म कसा असं म्हणता तुम्ही. कसा आहे मी ब्रह्म कसा महाराज? अरे मी देह कसा अशी उलटी शंका करणार. मी ब्रह्म कसा असं का म्हणतो? कारण जो तुम्ही वास्तव आहात त्याच्याविषयीच तुम्हाला शंका आहे आणि जे वास्तव नाही त्याच्याविषयी शंका नाही. अशी जीवाची काय झालेली अवस्था आहे. चला सांगा. दिवेचं ज्ञान म्हणजे जसं म्हणजे अन्य दिवेची गरज म्हणून नाही. या पंचकोश वगैरे वगैरे जी आहेत ती तिन्ही शरीर यांच्यामध्ये राहणाऱ्या आत्म्याविषयी यांच्यात आत्मा राहतो तर यांच्यात आत्मा राहत नाही, तर तोच असतो. आणि हे जे बाकीचे आलेले आहेत ते आगंतुक आहेत. अविद्येच्या संसर्गाने हे भासतात. सांगा. दिवेचे ज्ञान म्हणून अन्य दिवेची जशी गरज नाही तसं म्हणून खरा परमार्थ काय आहे? गरज नाही. हाच परमार्थ आहे की आत्म्याचं शोधन करणे हा खरा परमार्थ आहे. आणि हे करत असताना अंतर्मुख वृत्ती करून अध्ययन करत राहा, चिंतन करत राहा. तच्चिंतनम तत्प्रकरणम अन्यन्यम तत्प्रबोधनम एकदेक प्रत्वंचम ब्रह्माभ्यासम युर्बुधा. तेच केलं तर त्या व्यक्तीला त्या सत्य पदार्थाची प्राप्ती झाल्याचा आनंद होतो. प्राप्ती होते असं नाही, त्याला आनंद होतो. म्हणजे अविद्या निवृत्त झाल्यावर त्याला काय होतं? आनंदावाप्ती असा शब्दप्रयोग केलेला आहे शास्त्राने. त्यावेळेला प्रथम क्षणी कधी आनंद होईल त्याला तर त्याला आत्यानंद होतो. म्हणून धन्यम धन्यम धन्य धन्य पुनर्धन्य धन्यम धन्यम प्राप्तव्य न मे विद्यते किंचित असं म्हणतात. मला आता काही भासत नाही, वाटत नाही, काय करावं असं राहिलं नाही. ती मुक्त अवस्था आहे. नाहीतर अज्ञान असेल त्यावेळेला दुःख असतं आणि दुःखाच्या निवृत्तीसाठी उपाय करावा लागतोच. म्हणून ज्यांना ज्यांना दुःख भासतं त्यांना अज्ञान असतं. तुम्हाला दुःख भासत नसेल म्हणजे भरपूर पैसे तुमच्याकडे असतील, बरोबर आहे? म्हणजे महाराज आम्हाला दुःख भासत नाही कारण आमच्याकडे लईच कमवून ठेवलेले आहे. मग आम्ही मुक्तच का हो म्हटले. मग तुम्ही तर असं नाही. तर विश्वातल्या कोणत्याही पदार्थाच्या गरजेशिवाय म्हणजे अपेक्षेशिवाय आवश्यकतेशिवाय मी माझ्यामध्ये परिपूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णकामाय पूर्णमेवावशिष्यते. मी स्वतःच समृद्ध असा आहे. आणि मग
भौतिक जगतातली कुठलीच अपेक्षा राहिलेली नाही. देह सुद्धा त्याच्या त्याच्या अवस्थेमध्ये पडून जाईल. त्याच्या अवस्थेत जेव्हा जेव्हा काळानुसार तो पडेल त्याचाही आपल्याशी काही संबंध राहणार नाही, कारण देह बी नाहीच आहे. म्हणून इथं जर म्हटलेलं आहे ना की त्या पुरीमध्ये हा काय करतो, असलेला जो आत्मा शरीर रूप पुरीत राहणारा आत्मा दीपाप्रमाणे स्वप्रकाश आहे असं ज्ञान करून घ्यावं. म्हणजे दिव्याचे ज्ञान होण्यास जसा दिवा अन्य दिवा लागत नाही तसेच त्याच्या ज्ञानास अन्य ज्ञानाची सुद्धा आता इथं दिव्याचा प्रकाश आणि आत्म्याचा प्रकाश, आत्मप्रकाशाला काय म्हणतात अशोक महाराज, ज्ञान, आणि दिव्याच्या प्रकाशाला काय म्हणतात, प्रकाश. एक प्रकाश कोणाला घालवतो, दिव्याचा प्रकाश कोणाला घालवतो, अंधाराला, आणि आत्म्याचा प्रकाश. एवढं कळालं की तुमचा प्रवेश झालाच समजायचं. 2 दिवे कळाले ना की काम झालं. एक भुवनदीप, भुवनदीप कोण, सूर्य, सूर्याला भुवनदीप म्हणतात. हा एक दिवा लावलाय आम्ही वर, आणि एक दिवा तुमच्यात राहतो. तुमच्यातल्या दिव्याचा उपयोग काय, तुमच्यामध्ये जो दिवा आहे तो दिवा ज्योति ज्योति स्वयं ज्योति अंतर्ज्योति बहिर्ज्योति प्रत्यक्ष ज्योति पुनः पुनः ज्योति ज्योति स्वयं ज्योति आत्मज्योति शिवस्याहम. तर तेव्हा हा शिवस्वरूप असणारी ज्योत तुमच्यामध्येच आहे. तुम्हाला बाकी काय, अविद्या आणि अविद्येचं कार्य सगळा विटाळ आहे, आणि आपण सगळे विटाळशी आहोत. अविद्यामध्ये राहणारा हा सगळा जीव विटाळशी आहे. म्हणून त्याच्यातून बाहेर पडा. तुम्ही तसे विटाळशी नाही, कोणत्या दृष्टीने, आणि तसे आम्ही विटाळशी आहोत. देहात राहिलो, देहाचा भाव झाला की झाले विटाळशी, कारण अविद्या हाच विटाळ मागे लागलेला आहे. म्हणून त्याच्यातून बाहेर पडेल तो श्रेष्ठ पुरुषा सांगा. जगात जे विविध पदार्थ आहेत त्याला आत्मप्रकाशाच्याच प्रकाशाने त्याचं ते भासतात. बिलकुल. आणि जर शरीरात तसं हे नसेल तर मग मृतदेहाचा त्याला शरीरात काय नसेल, चैतन्य नसेल, ही नसेल असं का म्हणतात. तुम्ही असे बरेच शब्द वापरतात बरं का प्रवचनात सुद्धा, मध्ये आधी असे ही नसेल ती नसेल, त्याचं विश्लेषण नाही करत. म्हणून त्याचं शांत चित्ताने म्हणजे त्याचं वाक्य पूर्ण अर्थबोध झाला पाहिजे. सांगा परत. शरीरात जर चैतन्य नसेल तर मग तो मरण जसं मेलेला माणूस असतो तसं मृतदेह त्याचा अनुमान सांगितलं. मेलेल्या माणसात आता त्याच्यात कोणतं चैतन्य नसतं, विशेष चैतन्य म्हणजे कोण, जीवात्मा, जीवात्मा रूपी विशेष आभासाला विशेष केलेलं आहे तिथे. आणि सामान्य चैतन्य हे कुठे जात नाही आणि येत नाही. आपल्या प्रत्येक हा आभास नावाचा दिवा कुठे उत्पन्न झाला तर अंतःकरण रूपी काचेमध्ये हा प्रकाशित झाला. अंतःकरणात कसा प्रकाशित झाला तर अंतःकरण शुद्ध सत्वगुण प्रधान असल्या कारणाने. म्हणजे ऐका परत नीट शांत चित्ताने, आभासाचं अस्तित्व अंतःकरणावर आधारित. कशावर आधारित आहे, अंतःकरणावर. म्हणून विशेष दिव्याचं तुमच्यातल्या अस्तित्व कशावर आधारित आहे, अंतःकरणावर. मग अंतःकरण रूपी काच फुटली त्याच्यात ज्योत दिसणारच नाही. मग अंतःकरण रूपी काचेचा नायनाट कसा होतो. अंतःकरण असणं म्हणजे जीवपणा असणं, अंतःकरण असणं म्हणजे जीवपणा असणं. ते म्हणले अंतःकरण रूपी काचेचा नायनाट कसा होईल. तर अंतःकरण ही काच अविद्येचं कार्य आहे, चैतन्याचं कार्य नाही. चैतन्यात कोणतंच कार्य अस्तित्वात नाही. पण अविद्येचा सत्वांश प्रधान असा असणारा अंतःकरणाचा हा भाग जेव्हा कधी ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला आहे, म्हणजे चैतन्याच्याच प्रकाशाने अंतःकरणात आभास आलेला आहे. मग त्या आभासाला कोणाची ओळख करून घ्यावी लागेल तर सामान्य चैतन्याकडे जावं लागेल.
तो विशेष झालाय तो अंतःकरण. त्याला जाता येतं का? त्या चैतन्याला जाता येईल का? तर ज्या अंतःकरणाची वृत्ती तिथं काम कोण करेल? वृत्ती काम करते. आणि ती वृत्ती उठते आणि अज्ञान नाश करून त्या आभास रूपी चैतन्याचं बाद समानाधिकरणाने ऐक्य करून देते. कोण? वृत्ती. बाद समानाधिकरणाने ऐक्य करून देते. तसा अंतःकरणात प्रकाशित चैतन्य हे मूळच्या सामान्य चैतन्यावरून वेगळं नाही. हा वेगळं आहे? नाही. वेगळं नाही. कारण ते त्याच्यावर आधारित. जसा एखाद्या आरशामध्ये आपण सूर्याचा प्रकाश धरला आणि तो असा भिंतीवर टाकला, तर तो आरशामध्ये आलेला प्रकाश हा स्वयंभू आहे का? नाही. तर तो सूर्याचा आहे. आणि तो सूर्याचा प्रकाश म्हणून त्या आरशामध्ये असणाऱ्या प्रकाशाचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध होत नाही. तर त्या सूर्याच्या प्रकाश थोडासा मेघ आला, मेघ आल्याबरोबर ती त्याचा ती प्रतिभा लगेच गेली. ते म्हणजे काव झाला, मध्ये आभाळ आलं, जे प्रकाश सूर्याचा पडत होता तो सूर्याचा तो मावळला. असं आहे. अंतःकरणात पडणारा आत्मरूपी प्रकाश कधीच मावळत नाही. त्याची जीवदशा अखंड चालू आहे. म्हणून तिथं बसणारच नाही ही गोष्ट. मग काय करावं? तर सद्गुरु शरणागतीपूर्वक अध्ययन केलं आणि शास्त्राचं चिंतन केलं की तोच जीव काय होतो? आभास स्वरूप असलेला जीव सामान्य स्वरूप होतो. म्हणजे सामान्य चैतन्य स्वरूप. आधी कोण होता? विशेष. विशेषाला काय बनवलं? सामान्य बनवलं. त्यांनी बनवावं. म्हणून त्या ब्रह्मव्यक्ता पुरुष तुम्हाला सामान्य स्थितीत भेटेल, विशेष स्वरूपात जाणारच नाही. त्याची वृत्ती सामान्य बनून जाते. विशेष स्वरूप या पदाचा अर्थ चैतन्याचं विशेष स्वरूप विद्वत्तेच्या द्वारे प्रकाशित होते. अधिक विद्वत्ता, अधिक विद्वान, अधिक असा दिसला तर त्याच्यामध्ये त्या प्रकारचा भाग असेल त्याच्याकडे काय आलेला अध्ययन. पण त्याला जर सामान्य होता नाही आलं तर तीच विद्या त्याला पुन्हा जन्माला घालते. भयानक आहे बरं का. हे प्रकरणच भयानक आहे. म्हणजे विद्या मिळवणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे, वाईट आहे. चांगलं आहे. पण विद्या मिळवणं चांगलं, पण ती विद्या ज्या वेळेला आत्म्याला जाणत नाही ती विद्या वाईट असते. कारण त्या विद्येने आत्म्याला जाणलं गेलं नाही, त्याने त्या विद्येचा वापर मग अन्य केलेला आहे. तो पांडित्य मिरवण्यासाठी वगैरे वगैरे केला आणि स्वरूपाला मात्र जाणलं नाही. पहिली गोष्ट, विद्या मिळवण्यासाठी फार प्रयत्नांची पराकाष्ठा असते. ज्यांनी आश्रम त्यागी त्यांच्याकडे विद्या उत्पन्न होते. असं नाही गृहस्थाश्रमात राहून विद्या उत्पन्न होते. गृहस्थाश्रमात राहून अनासक्त पुरुषाला विद्या उत्पन्न होतो, आसक्त पुरुषाला नाही होत. आणि मग इतक्या केल्यानंतर मग पुन्हा आणखीन त्यागाचा विचार चालू होतो. कारण त्यांनी जर जाणलं नाही तर मग तो त्या विद्येचा केवळ शब्दांचा अभिमान तयार होऊन काय कामाचा, असा शास्त्र म्हणतो. आणि तेच त्याच्यामध्ये कमीत कमी नाही अगदी पंचदशीतला विषय आहे, नाही अगदी अपरोक्ष अनुभूतीपर्यंत पोचला तर परोक्ष अनुभूती तरी प्राप्त करूनच मरावं. आणि परोक्ष अनुभूती निर्माण केलेला पुरुष हा खालच्या योनीला जात नाही. म्हणजे मानवी शरीरावरून खालच्या योनी ज्या आहेत त्याच्यामध्ये परोक्ष व्यक्ता जाणार नाही. म्हणजे त्याला तात्काळ त्याची काय केलेली व्यवस्था केलेली. असा जसा मनुष्य पाण्यात बुडी मारल्यावर काय होतो, तात्पुरता तरी बुडतो का नाही, तात्पुरता, पण परत काय येतो, तसा परोक्ष ब्रह्मव्यक्ता हा तात्काळ लगेच समोर वर येतो. कारण त्याच्याकडे काय असते, परोक्ष ब्रह्म. तेव्हा सांगा आता पुढचा अनुवाद काय.
आपल्याला जे जे ज्ञान भासते ते आत्म्यामुळेच भासते. आणि तसं म्हणजे सूर्यादी अंतकरण इंद्रियादी हे सर्व प्रकाश आहेत, पण या आत्म्याच्याच प्रकाशाने प्रकाशित होतात. सूर्य आदी सगळे आत्मप्रकाशाने प्रकाशित होतात. लक्षात आलं? पण मग आता कसं तुम्हाला लक्षात आलं बाबा सूर्य हा आत्मप्रकाशाने प्रकाशित होतो? हे कसं लक्षात आलं तुमच्या? सांगा बरं, शिंदेताई सांगा. कसं लक्षात आलं तुमच्या? म्हणजे जेव्हा सूर्य नसतो, अंधार असतोय, तेव्हा त्याचं प्रकाशित करतो. किंवा मग त्याचं ज्ञान कोणाला होणार आहे? आत्मा जडच आहे ना. चैतन्य म्हणजे जीवाकडूनच त्याचं ज्ञान होतं एवढे त्रास हे करतात ना, त्याच्यामुळे सगळा त्रास होतो. एवढे मोठे आवाज चालू केलेले आहेत आता. पहिले तरी हाका मारून म्हणायला लागत होतं, म्हणून ते गप्प बसत होते. आता मोठे मोठे बोंबे लावले. जड आहे सूर्य तसा. मग आपल्याला आपल्या ज्ञानामुळेच त्याचं ज्ञान होतं ना, नाही तर मग त्याला प्रकाश, त्याच्या प्रकाशाचा तरी काय उपयोग नाही. ज्ञान नसेल झालं कोणांतर, ते आपल्यालाच होते ना. म्हणून आपण आणि किंवा मग अंधाराचा प्रकाशाने आपल्यालाच होतो. सूर्य नसेल तेव्हा सूर्याला आत्म्याने कसं प्रकाशित केलं आहे मयो हे मी पाहते. ते म्हणलं सूर्याला आत्म्याने कसं प्रकाशित केलं आहे. तेच मयो या सूर्याचा त्याचा स्वतःचा प्रकाश हो. आहे ना. मग त्याला आत्म्याच्या प्रकाशाने कसं प्रकाशित त्याचं ज्ञान कोणाला होणार आहे? आपल्याला नाही झालं. तसं जडच आहे ना. त्याचं ज्ञान झाल्यावरच त्याचं महत्व होतं. आत्मप्रकाशाने ज्ञान होते ना त्याचं. तर हा जो सूर्य भासलेला आहे, आपल्याला जो सूर्य भासतो, हा सूर्य आहे. हो, तेच कोणाला कळलं? हा सूर्य आहे. हे कोणाला? हे ज्ञान कोणी करून दिलं? आपण याला म्हणतात आत्म्याने सूर्याला प्रकाशित केलं. काय म्हणायचं? हो, तसंच. हा सूर्य आहे हे तुम्ही म्हणता का नाही? हो, आपणच म्हणतो. आता एखादा दगड घेतला, दगड आणि सूर्य हे दोन्ही सारखेच झाले. सारखेच. दगड स्वतःला जाणतो का मी सूर्य आहे म्हणून? नाही, सूर्य पण नाही. आपला मी दगड आहे म्हणून. दगडही नाही जाणत. दगड स्वतःला मी दगड आहे असं जाणत नाही. सूर्यही नाही जाणत. पण हा दगड आहे हे ज्ञान कोणी करून दिलंय? आत्मप्रकाशाने. तसा हा सूर्य आहे, हे जगत आहे. तर ह्या आत्म्याचा प्रकाश आहे म्हणजेच ज्ञान आहे. म्हणून त्या ज्ञानाला इथे ज्ञान म्हणायचं. आणि मग त्याचं ते प्रकाश पाडलेला आहे त्याने. तर त्याचं ते भौतिक पंचमहाभूतापैकी तेज तत्व आहे आणि त्या तेज तत्वाचा तो प्रकाश आहे. म्हणून सर्व सृष्टीच्या पूर्वी त्याचा म्हणजे भासतो असं लिहिलंय पाठीमागे. लिहिलंय. सगळ्यात आधी सकाळी उठल्या मी आहे. हा सूर्य उगवला. पहिला हा सूर्य उगवला आणि मग हा सूर्य उगवला. पहिला सूर्य मी आहे. तर तुम्हाला त्याच्या आधी हा सूर्य उगवल्याचं ज्ञान होतं. हा जो पूर्वेकडून उदयाला येतो तो सूर्य आधी उगवतो का आत्मसूर्य आधी उगवतो? म्हणून मी आहे असं झाल्यानंतर हो उजाडलं. हो म्हटले पाडलं. सूर्यवर आला. आधी हा सूर्य उगवला आणि मग हा सूर्य उगवला. कळालं? आज तुम्ही उठण्याच्या आधी हा सूर्य उगवला होता. तुम्ही उठण्याच्या आधी समजा असं गृहीत धरा तुम्ही 8 वाजता उठले तर तुम्ही आहे ना. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. नाही उगवलेला सूर्य नाही उगवलेला. व्यावहारिक दृष्टीने असेल पण उगवलेलाच नाही. आपण म्हणूनच म्हटलं तुम्हाला आपल्या फसवणार. प्रकाशानेच तो प्रकाशित झाला. ऐका बरं ऐका. तेव्हा तुम्ही पहाटे उठाव माणसाने 4 वाजता सगळ्यांनी उठत जा. आणि पहा मी 4ला उठतो आणि 4ला उठल्यानंतर साधनेला बसायचं. आपली आपली साधना करत राहायची. काय तुम्हाला जे करायची ती करा. वाचन करा, मनन करा, ध्यानधारणा करा. आणि त्याच्यानंतर मग आता तुमची समजा असं गृहीत धरा की तुम्ही कीर्तनावर काय वेळेला आम्हाला कीर्तनावर यायलाच उशीर होते 2 वाजता. मग आता कसं काय? मग
2 वाजता तर मग झोपली, ठीक आहे, काय अडचण नाही, एखाद दुसरे दिवस आणि काय फरक पडत नाही. तसं आजारी माणसाला प्रासंगिक ह्याला सांगितलेलं आहे, तुमच्या अपवादात्मक गोष्टी सांगितलेल्या आहे. आजारी माणसाने उठायला पाहिजे असं काही नियम नसतो. बरं चला जाऊ द्या. तर तुम्ही 8 वाजता उठले त्या दिवशी, बरोबर आहे, लक्षात घ्या सगळे. तर तुम्ही 8 वाजता उठले, तर तुम्ही 8 वाजता उठण्याच्या आधी करायचं, सूर्य उगवलेला होता का नाही? हा? भौतिक हा सूर्य उगवलेला होता, बरोबर आहे. पण त्या सूर्याला प्रकाशित करणारा सूर्य अवस्थेमधून बाहेर आला नव्हता. कारण जागृत अवस्थेत आल्यावर ही अवस्था कोणती आहे? जागृत अवस्थेत. तुम्ही कोणत्या अवस्थेत होते? सुषुप्तीमध्ये. सुषुप्तीमध्ये तर जागृत अवस्थेचा लय पावलेली तिथं ते नाही, ते अज्ञानात गेलेले. जोपर्यंत तुम्ही जागे झाले नाही तोपर्यंत तुमच्या दृष्टीने हा सूर्य उगवलेलाच नाही. सूर्य उगवलाय का? आपल्या दृष्टीने आता बोला तुमचं काय म्हणते. तर हा सूर्य उगवलेला होता. भौतिक आपल्यावर जागृत अवस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये असताना सुद्धा आत्मा तो आहेच ना, आत्मा तो आहे. आपला विषय काय चाललेला आहे? 2 सूर्य सांगितलेली, त्याच्या संबंधी बोला. तर हा सूर्य आधी उगवलेला होता का हे मला विचारायचं होतं तुम्हाला. तुम्ही उठण्याच्या आधी हा सूर्य उगवलेला होता का? सुषुप्तीच्या संबंधाने तो उगवलेला नव्हता. सुषुप्तीचा जर संबंध घेतला, सुषुप्तीला बी कशाला तुमचा जे विशेष जीवात्मा आहे विशेष जीवात त्याच्यामधला जो विशेष सूर्य आहे विशेष जीवात त्याच्या दृष्टीने उगवलेला नाहीये. म्हणजे हे उत्तर आहे, हे लक्षात ठेवा की कारण तो सूर्यच उगवला नाही. कारण त्याला प्रकाशित करणारा सूर्य नाही ना तिथे. तसा जर आत्मा नसता तर जड भौतिक सूर्याला कोणी प्रकाशित केला असता. आणि अगदी तसंच आहे. अजून एक आहे, थोडं चिंतन करा. जेवढं जगत दिसतंय सूर्यासह जेवढं जगत दिसतंय ते वास्तविक अस्तित्वात नाही, तर ते प्रातिभाषिक सत्तावान आहे. आणि एकटा मीच तेवढा सत्स्वरूप पारमार्थिक सत्तावान सूर्यस्वरूप मी आहे. बाकी सारे पदार्थ प्रातिभाषिक सत्तावान आहेत. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारच्या सत्तेचा भाव नाही, म्हणजे अभाव आहे. मी एकटाच तेव्हा स्वसंवेद्य परमात्मा आहे. बस. मी ज्या वेळेला स्वप्न पाहतो त्यावेळेला मी जगतात या अवस्थेमध्ये येतो. जर मला पाहण्याची इच्छा नसेल तर मला यातली कोणतीही यंत्रणा कामाची नाही. हे एक यंत्रणा आहे. जगतरूपी प्रातिभाषिक सत्तेचा भोग घेण्यासाठी जी यंत्रणा लागते ती शरीर आहे. आणि या शरीरावरून जो वेगळा होऊन गेला तो शरीरच घेत नाही म्हणून जगतच पाहत नाही. याला मोक्ष म्हणतात. तो त्याच्यावरून भिन्न झाला. आता जगत पाहण्याची गरज कोणाला आहे? तर इच्छावान पुरुषाला जगत पाहण्याची आणि भोग भोगण्याची इच्छा आहे. त्याला जन्माची अपेक्षा आहे. आणि मग जन्म आला की देहाची अपेक्षा आहे. भोगाची अपेक्षा असेल तर देहाची अपेक्षा आहे. कारण भोगाची इच्छा आहे, मला असा असा भोग भोगायचा आहे. ह्या इहलोकीच्या भोगापेक्षा त्याच्यामधलं श्रेष्ठत्व दिलेलं आहे. कोणाला खास भोगाची इच्छा असेल तर त्याने इथल्यापेक्षा स्वर्गाला जा, कारण तिथे तुम्हाला अधिक श्रेष्ठ भोग मिळतील. भोगण्याची इच्छा आहे तर जन्म घेण्यालाही वासना, भोगाची इच्छा आहे. तुम्हाला त्याच्यापेक्षा अधिक इच्छा असेल तर वैकुंठादी लोकाला जा, ब्रह्मलोकाला तिथेही भोगच आहे. ते स्वर्ग लोकाच्या भोगापेक्षाही श्रेष्ठ भोग आहे. पण शरीर तिथले घ्यायचे आणि भोग तिथेच भोगायचे, अशा प्रकारची ती व्यवस्था केलेली. कोणी म्हणेल इतकेच एवढेच भोग ठेवले आणि जगत याच्यावरच भागवलंय का देवाने? तर ते म्हणजे तसं नाही. तर एकापेक्षा एक वरचे जेवढे 7 भुवन आहेत त्या प्रत्येक भुवनात या भुवन आपलं हे 7वं आहे. वरचे 6 भुवन हे एकापेक्षा एक वरचढ भुवन आहे.
आणि त्याच्यामध्ये भोग अधिक तीव्र होत गेलेले आहेत, श्रेष्ठ होत गेलेले आहेत, देहाच्यामध्ये बदल गेलेले आहेत. आणि आपल्यापेक्षा जे निकृष्ट खालचे जे आहेत त्याच्यामध्ये त्या भोगांच्या तमांश मिसळला गेलेला आहे. भोग नाहीत असं नाही आहे. आणि मग ते अशा पद्धतीने बनवलेले. मधला जे आहे, आपण ज्या लोकांमध्ये राहतो हा मध्यंतरीचा लोक आहे. म्हणजे अति श्रेष्ठ नाही आणि अति कनिष्ठ नाही असं आहे. आणि याच्यामध्येच कर्म व्यवस्था ठेवलेली, संपूर्ण व्यवस्था त्याच्यावरच आधारित ठेवलेली. आता म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या हातात त्याचं जीवन आहे. जगत राहायचं का जीवन, ज्याला इच्छारूप जीवन म्हटलेलं आहे, हे अज्ञानकृत जीवन आहे, त्याचा नाश करायचा. तर मग त्याच्या नाशासाठीची यंत्रणा म्हणजे सद्गुरू आणि शास्त्र आहे. मग त्याने तिथे इकडे मन लावून अभ्यास करावा. असं नाही आहे केला तर केला, नाही केला, थोडासा इकडं थोडासा तिकडं, तर या माणसांचा काय उपयोग होणार नाही. कारण मग तुम्हाला खरोखरच जिज्ञासा आतून जर पेटलेली असेल तर तो मनुष्य रात्रंदिवस त्याचा काय करतो, ध्यास घेत असतो. कारण नकळत केव्हा मरतो असं लक्षात आलं, कधी बी मरेल आणि मग माझा तर अभ्यास राहून जाईल. म्हणून जसा एखादा हावरट मनुष्य रात्रंदिवस काम करतो, त्या झोपत सुद्धा नाही तो, तर त्याला म्हणतात त्याच्यातला हावरट. रेग्युलर शिफ्ट करण्यापेक्षा काय म्हणतात त्याला दुसरी ओव्हर टाइमची शिफ्ट करायला डबल पगार असतो. मग त्याला तो मनुष्य म्हणतो, काय माणसं फार हावरट राहतो, 16 तास काम करतात, त्यामध्ये काय 8 तास जाऊन झोपायचं, परत यायचं काम करतो, परत का, कारण पैसे डबल भेटतात. हा जसा हावरटपणा आहे तसा इथला हावरटपणा आहे की तुम्हाला जर जगण्यामध्ये आनंद असेल तर तुम्ही पारमार्थिक अभ्यास करणार नाही, कारण तुम्हाला त्याच्यात आनंद मिळतोय आणि त्याची ती इच्छा आहे तिकडे. तोच मनुष्य त्याच्यातून बाहेर पडतो की ज्याला तो आनंद वास्तव आनंद नाही असं ज्ञान होतं, आभासित आहे. मृगजळाच्या पाण्याने तृष्णेची निवृत्ती होते का? आणि मग विषयाच्या सुखाने जीव कधी सुखी बनलाय? तर कधीच नाही. तरी सुद्धा मृगजळाच्या पाण्याने सुखाची कल्पना करणारा हा अज्ञानी जीव हा संसार सोडत नाही, म्हणून तो मोक्षार्थी होत नाही. आणि मोक्षार्थी होत नाही म्हणून मुक्तही होत नाही. मग पुन्हा जन्म घेतो. मग पुन्हा जन्म घेतो, त्याला ही त्याची पुण्यही परत काम करते, सकाम पुण्यही. त्याच्यामुळे याच्यातून बाहेर पडण्याची फार आवश्यकता आहे. चला हा विषय फारच सुंदर आहे म्हणून थोडासा जास्त चालला. सूर्य चंद्र अंतकरण इत्यादी जे सर्व प्रकाशित होतं ते चैतन्याच्याच प्रकाशाने प्रकाशित होतं. आणि त्याला म्हणजे हे ते चैतन्याचंच अनुकरण करतात म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी अनुकृतेश तसंच म्हणजे उत्तम मीमांसाचे सूत्र सुद्धा त्याला सांगितलेलं आहे, म्हणजे प्रमाण. आणि त्याला खाली शतश्लोक सांगितलेले, यम भांतम चित घनैकम. या श्लोकात त्याला साय असल्यामुळे तो त्याचा शतश्लोकी आचार्यांचा एक ग्रंथ आहे शतश्लोक. हाय माझं मी पाहिलंच नाही कडे. यम भांत चित घनैकम आहे, त्याच्यामध्ये असेल. पुढच्या वेळेस येताना सांगेल, लक्षात राहिलं तर. 112 पानं दिलेले मागं त्याच्यात उपज दाखवलं त्याला पाठीमागं उपज दाखवलं 112 पानं श्लोक दिले. तिकडं मागं उपज दाखवणार 112 पानावर 112 पानं उपज दाखवणार. तो पूर्ण याद राहील. श्लोक दिले 112 पान नंबर. माझ्याकडे तुमची पानं बरी जास्त नाही. उपज दाखवणार आहे ना.
हेडिंग काय आहे त्याला? आचार्यांच्या मते आश्रम संन्यासाच्या वेद सिद्धी मायावादात नट दृष्टांताची केलेली 21वी खंडन. हेडिंग, 21वी. गीताचं हा, 21वी हेडिंग. गीतेला संन्यास आश्रम त्याचे नाही. नाही, गीताचं तो म्हणजे ते वाक्य पुढे आहे. 21वा हेडिंग का? शतश्लोक आहे. शतश्लोक नाही, त्याचा उच्चार नाही तसा तिथं. यम भाषेत. सिद्धार्थ नाही का? असं नाही आहे का? नाही माझ्याकडे तिकडे ते सण काय तुम्ही म्हणते. नाही ते नाही, हा शब्दच नाही आहे त्या श्लोकात. नाही ना, तो वेगळा श्लोक असेल. हे नका मी तुम्हाला तो प्रॉपर श्लोक देईल. श्लोक आहे म्हटलं आचार्यांचा ग्रंथ आहे. शतश्लोकीतला 7वा श्लोक. हा, ठीक आहे. चला पुढे वाचा. बस स्वरूपाची अगदी भिन्न असणारी जे पृथ्वी वायू सूर्य करा चंद्र पुढचा अनुवाद. सुरू येत आहे. हा, सांगते. तर या तसेच शतश्लोकीत आलेला श्लोक सांगितलेला आहे की यम भांतमची दगडेकम. तर या श्लोकातही म्हणजे आत्म्याचे स्वप्रकाशत्व प्रतिपादन केलेले आहे आणि या श्लोकाचा अर्थ असं सांगितलेला आहे की जे स्वरूप अगदी भिन्न असणारे म्हणजे पृथ्वी वायू सूर्य चंद्र इत्यादी जे पदार्थ आहेत तर त्यांना प्रकाशित करणारा हा आत्मप्रकाशच आहे. त्याच्या प्रकाशानेच म्हणजे हे सगळे भौतिक जे पदार्थ आहेत तर ते प्रकाशित होत असतात. तर अशा ते शांत प्रकाशरूप अंतरहित किंवा जन्मरहित सर्वज्ञ अशा नित्य व अनादि अशा परमेश्वराला वीज अग्निसमूह किंवा तारांगण प्रकाशित करील काय? तर कधीच करू शकणार नाही. कारण हे सगळे तर जड भौतिक प्रकाश स्वरूप असणारे पदार्थ आत्मप्रकाशाला कधी प्रकाशित करत नाही. एवढं सोपं आहे. चला आपण पुढे पुष्पचिंतन केले. सांगितले की एने तम सर्व विजानाती तम केन विजानियात. बृहदारण्यक उपनिषदामधली ही स्तुती आहे. ही कशातली आहे? बृहदारण्यक. बृहदारण्यक. तर त्याच्यामध्ये मैत्री आणि याज्ञवल्क्यांचा जो संवाद आलेला आहे त्याच्यात ज्याच्या योगाने हे सर्व जाणतो त्याला म्हणजे आपण कशाने जाणावे. तर या याज्ञवल्क्य मुनी म्हणतात की मैत्रेयी की या विज्ञाताला म्हणजे आत्म्याला कोणत्या साधनाने आपण म्हणजे जाणावे. याचा अर्थ तसा नसून आता असा येते पहा. एनेदम सर्वम विजानाति तम केन विजानीया. एनेदम हे संपूर्ण जगत ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतं त्याला कोणता प्रकाश प्रकाशित करेल असा या पदाचा अर्थ. येन इदम सर्वम विजानाति जो या सगळ्या पदार्थांना प्रकाशित करतो. तम केन त्याला कोण विजानीया त्याला कोण जाणेल असा याचा अर्थ झाला. ज्याच्या प्रकाशाने जो सगळ्या विश्वाच्या पदार्थांना प्रकाशित करतो त्याला कोण प्रकाशित करेल. तर अशा प्रकारची स्तुती बृहदारण्यक मधली आहे आणि त्याला अनुसरूनच खाली लगेच श्लोक आलेला आहे. त्या स्तुतीचा अनुवाद केलेला आहे श्लोकामध्ये झालेला आहे नाही. हरी एनेदम जानते सर्वम तत्केनान्येन जानताम्. तत्केनान म्हटल्यावर येन जानताम असं करावं लागेल. तत्केनान असं केलं ना मग तत्केनान येन जानताम असं म्हणा. एनेदम जानते सर्वं तत्केनान येन जानताम्. विज्ञातारं केन विद्यात्. केन विद्यात् शक्तं वेद्येतु साधनम्. विज्ञातारं केन विद्यात् शक्तं वेद्येतु साधनम्.
हरि एनेदं जानते सर्वं तत्केन तेन जानतां विज्ञातारं केन विद्यात् शक्तं वेत्तेतु साधनम् येन इदं जानते सर्वं तत् केन अन्येन जानतां विज्ञातारं केन विद्यात् शक्तं वेद्ये तु साधनं. खाली फक्त एकच पदच्छेद, वरती दोन. सांग अशोक महाराज का सांग का नाही आलं? हां सांगा शिरोळे काय. येन इदं जानते सर्वं तत्केन अन्येन येनम कुठे अनुस्वार कुठे? हां अन्येन जानतां तत्केन अन्येन जानतां. हां पुढे. विज्ञातारं केन हां विद्या शक्तं विद्यात विद्यात् शक्तं म्हणजे पुढचा सात केला. हां शक्तं वेद्ये तु साधनम्. साधनं. तर येन इदं सर्वं जाणते. येन इदं सर्वं जाणते. येन म्हणजे ज्या, इदं सर्वं जाणते हे सर्व दृश्य जगत जाणतो. येन ज्याच्यामुळे, ज्या म्हणजेच आत्म्याच्या योगाने सगळे इदं सर्वं जाणते. इदं म्हणजे हे सगळे जगत जाणलं जातं. ज्या आत्म्याच्या द्वारे हे सगळं जगत आपण जाणतो. तत्केन अन्येन जानतां, त्याला तत्केन म्हणजे कोणत्या, अन्येन जानतां कोणत्या पदार्थाच्या द्वारे त्याला जाणलं जाईल, म्हणजे कोणत्या जड भौतिक पदार्थाच्या द्वारे जाणलं जाईल. पहिली गोष्ट, ज्या पदार्थांचं ज्ञान होतं ते पदार्थ जड स्वरूप, भौतिक जड स्वरूप असतात. ज्यांना जाणण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज लागते ते पदार्थ स्वयंप्रकाशित आत्म्याला कसे जाणू शकत नाही. विज्ञातारम केन विद्यात्. विज्ञातारम म्हणजे ते सगळ्या दृश्यांच्या ज्ञात्याला, सर्व दृश्यांच्या ज्ञाता म्हणजे विज्ञातारम. केन विद्यात, कोणत्या विद्यात जड भौतिक पदार्थांच्या द्वारे जाणला जाईल. म्हणजे विज्ञातारम सर्व दृश्यांच्या ज्ञात्याला, त्याचं नाव आहे विज्ञातारम. सगळ्या दृश्यांचा ज्ञाता म्हणजेच तो ज्ञाता आत्मा. के कोणत्या विद्यात म्हणजे उपलब्ध असणारे, ज्या पदार्थांच्या योगाने तो जाणला जाईल असा कोणताच पदार्थ विद्यात आहे. तर त्याचा अर्थ आहे की कोणताच पदार्थ विद्यात नाही. आता आपलं इकडे चला, व्यष्टी दृष्टीने तुम्ही या भौतिक जड पदार्थाला जाणता म्हटले हो, मग त्याच्यामध्ये जाणण्यासाठीची यंत्रणा कोणती आहे. तर जाणण्यासाठीची एक ज्ञानेंद्रिय आहेत. कारण तुम्ही रूपाला जाणता चक्षुरेंद्रियाने, गंधाला जाणता घ्राणेंद्रियाने, शब्दाला जाणता श्रोत्रेंद्रियाने, स्पर्शाला जाणता रसाला जाणता झाले. पण ही इंद्रियांनी जरी ज्ञान होत असेल तरी त्या इंद्रियाला, इंद्रियाच्या ठिकाणी हे ज्ञान कळत नाही. मग कळण्याची यंत्रणा आत आहे. म्हणजे रूपाचा फोटो काढला चक्षुरेंद्रियाने, कॅमेरा म्हणजे गोलक, त्याच्या आत असणारी खास सूक्ष्म यंत्रणा म्हणजे चक्षुरेंद्रिय, त्याने या गोलकाच्या द्वारे रूपाचा फोटो काढला आणि कोणाकडे पाठवला, मनाकडे गेला का नाही. मन जाणण्याचं शेवटचं करण, मनाला करण म्हटलंय किंवा इंद्रिय म्हटलं, ते कोण असेल साधन, ते मन आहे. मग ते मन अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या सत्वांशापासून बनलं है ना. म्हणजे ते भूतच आहे, आत्मा नाही. म्हणून काय मन आत्म्याला जाणेल का.
सगळ्यात भारी असणारं मन सुद्धा त्या आत्म्याला जाणू शकत नाही, कारण मन सुद्धा भौतिक पदार्थ आहे. म्हणून त्यांनी लिहिलं मनाने जाणील म्हणून म्हणावे का, कारण बाकीच्यातला सगळ्यात श्रेष्ठ पदार्थ कोणता या सृष्टीतला? एक मन. लक्षात ठेवा किती आपल्याकडे भारीपण आहे. या भौतिक सगळ्या जगातलं भारी मन तुमच्याजवळ आहे. त्या मनावरून भारी आत्मा तुमच्याकडे आहे. त्या मनाने आत्म्याला काय जाणलेलं आहे का? नाही. मनाने विषयांना जाणलं, म्हणजे रूप रस गंध स्पर्श या सगळ्यांना जाणलं, पण आत्म्याला जाणलं का? तो साधनम वेद्यम शक्यम. तर ज्ञानाचे साधन मन ज्ञातव्य विषयामध्ये समर्थ आहे. जे जे पदार्थ ज्ञातव्य असतात म्हणजे ज्ञानाचे विषय विषय, त्याला जाणण्यात मन काय आहे? समर्थ आहे. पण ज्ञात्या आत्म्याला जाणण्यास समर्थ नाही. नाही म्हणतात. वाचा. या श्रुती वाक्याचा अर्थतः अनुवाद करतात. हा. श्लोक सांगितलाय एनेदम जानते सर्वम हा तत्केनायेन श्लोक बी सुंदर आहे जानता. बरं का. हा सगळा पाठ करून टाका श्लोक. हा पाठ करण्यासारखा श्लोक आहे सुंदर. हा. कारण ही बृहदारण्याची श्रुतीच आहे. आता काय काय पाठ करावं असं गुंडमावशी म्हणतात. सगळ्यांच्या वतीने म्हणतात त्या. ही वरची आणि ही वेगवेगळीच आहे ना. काय वरची ही नाही का येणे एकदम सर्व अहो विचार ती श्रुतीचा अनुवाद केलाय. अर्थाचा अनुवाद म्हणजे त्यातला भाग पूर्ण घेणे. श्रुती आहे ना पण हा तीच श्रुती. पूर्ण आहे ना याच्यात. ही नाही पूर्ण श्रुती वेगळी. ती बृहदारण्यातली श्रुती वेगळी. त्याच्यातला थोडा भाग याच्यात आलेला. काय होतं सगळ्या श्रुती जेवढे तिथे श्लोक असतात ना आवश्यक त्यातला फक्त आवश्यक भागच घेतलेला असतो. एनेदम जानते सर्वम तत्केनायेन जानता. विज्ञातारं केन विद्यात् शक्तं वेद्येतु साधनं. विद्यात अनुस्वाराचा उच्चार नाही का? मग विद्यात होतं की नाका ते विद्यात असं विद्यात. नाही. ते पूर्वी ना कुठे बी अनुस्वार टाकायची पद्धती होती. ते ह्यांनी केली होती दिसताईंनी. त्याला अर्थ लक्षात घ्या मी काय म्हणायचं. हा तर तेव्हा त्या अनुस्वार जिथे गरज नाही. आता सध्या अशी केली का पाहिली का तुम्ही मराठीत? त्याच्यात आले त्यांनी त्या अनुस्वार काढण्यात. तर कुठे बी अनुस्वार होते ते बरेच ठिकाणी. तर त्या अनुस्वार सगळे ड्रॉप झाले. तर विद्या नाकात उच्चार होतो त्याचा. त्याला स्पष्ट उच्चार करायची गरज नसते. नाकात सायलेंट होतो तो. चला पुढे. अन्वयार्थ सांगितलाय की एन इदम सर्वम जानते. प्राणी ज्या आत्म्याच्या योगाने हे सर्व दृश्य जाणतो तत केन अन्येन जानता. त्याला दुसऱ्या कोणत्या जड पदार्थाच्या योगाने तो जाणणार. तर त्याला जाणता येणार नाही. विज्ञातारं केन विद्यात्. सर्व दृश्याच्या ज्ञात्याला कोणत्या दृश्यभूत जड विज्ञातारम म्हणजे सगळ्या दृश्याचा ज्ञाता. त्याचं नाव विज्ञातारम. आणि त्याला केन विद्या. हे बाकीचे जे जड भौतिक पदार्थ आहेत ते कसे जाणतील? तर जाणणार नाही. सर्व दृश्याच्या ज्ञात्याला कोणत्या तुम्हाला हा जो दृश्य अभ्यास आहे ना तो डायरेक्ट श्रुतीचाच अभ्यास आहे बरं का. लक्षात ठेवायचा. वेदाच्या पूर्ण वेदाचाच अभ्यास आहे तुमच्या समोर आता जो चालू आहे तो पूर्ण श्रुतीच चालू आहे. तेव्हा याच्यावर जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. पुढे सर्व दृश्याच्या ज्ञात्याला कोणत्या दृश्य हा अभ्यास तुम्हाला विचारसागरात दिसणार नाही. वृत्ती प्रभाकरणात दिसणार नाही. म्हणून पंचदशीचं स्वतःचं एक श्रेष्ठत्व आहे. ते तुम्हाला डायरेक्ट कुठे घेऊन गेले? उपनिषदात घेऊन गेले. हा म्हणून उपनिषदाचा अभ्यास करण्याच्या आधी पंचदशीचा अभ्यास जर झाला तर तुमचा उपनिषदात प्रवेश होईल. म्हणजे शंका गेल्या बस झाला. एवढ्यातच बाहेर झालं का? उपनिषदच चालू नाही. त्याच्यावर दुसरं काय? शंका बरं एका उपनिषदातल्या नाही ना. तुम्हाला श्रुत्या सगळ्या सगळ्या वेगवेगळ्या. कुठल्याही उपनिषदातल्या श्रुत्या येऊ राहिल्या. म्हणून कुठल्या तरी एखाद्या उपनिषदाचा अभ्यास करण्यापेक्षा पंचदशीचा अभ्यास सर्वश्रेष्ठ आहे. चला. पण माझा आवडता ग्रंथ आहे हा. कसं निवडलाय का संप्रदाय? हा? संप्रदाय कसं निवडते? हा. अति सुंदर.
सर्व दृश्याच्या ज्ञात्याला कोणत्या दृश्यभूत जड पदार्थाच्या योगाने तो जाणील जाणील. मनाने जाणील म्हणून म्हणावे हा तू साधनम वेद्ये शब्दम. तर ज्ञानाचे साधन मन ज्ञातव्य विषयामध्ये समर्थ आहे, हा ज्ञात्या आत्म्याला जाणण्यास समर्थ नाही. हा ज्ञातव्य विषय जेवढे मनाचे विषय आहेत, त्याला जाणायला मन बोंबलत फिरतं इकडे तिकडे. आत्म्याला काय शोधायला गेलं का ते नाही. जशी माशी आहे ना, ती सगळीकडे बोंबलत फिरते. जिलेबीवर बसते, घाण पदार्थावर बसते, जत्रेमध्ये बघा. आणि एखादी भट्टी पेटलेली असेल तर अग्नीत जाऊन बसते. नाही, आम्ही नाही बसत. तिकडे नको, तिकडे गेल्यावर मरतय, तिकडे जाऊन बसत नाही. तशीच परिस्थिती आहे. आपलं मन सगळ्या विषयावर जाऊन फिरून येतं दिवसभर. दिवसभर बोंबलत फिरतं ते. आणि त्याला ज्या साधकाने नियंत्रित केलेलं आहे त्याचंच मन नियंत्रित आहे. बाकीचे अनियंत्रित मन आहे. घेतं पिशवी की लगेच पळतंय. मन सांगितलं. चला वाचा. प्रकार सांगितलाय की साक्षी चैतन्य रूप आत्म्यामुळे प्राण्यांना या सर्व सृष्टीतील पदार्थाचे ज्ञान होत असते. हा. साक्षी चैतन्य स्वरूप आत्म्यामुळे प्राण्यांना सर्व सृष्टीतील पदार्थाचे ज्ञान होत असते. आपल्याला ज्ञान होतं कोणामुळं? आत्म्यामुळे. पण त्या आत्म्याचे ज्ञान कोणाला होणार? हा. कारण जगात ज्ञान व ज्ञेय म्हणजे ज्ञान विषय अशा दोन कोटी ज्ञेय आहेत. या पदाचा अर्थ आहे ज्ञानाचा विषय. हा. अशा 2 कोटी आहेत. म्हणजे प्रकार. प्रकार. कोटी पदाचा अर्थ काय आहे? प्रकार. 2 प्रकार आहेत. एक ज्ञान आहे आणि ज्ञेय आहे म्हणजे विषय आहे. विषय. पुढे जे ज्ञान ते सर्वदा ज्ञानच असणार हम्म. व ज्ञेय ते सर्वदा ज्ञेयच असणार. आता ज्ञान ते ज्ञानच असणार आणि ज्ञेय पदार्थ ज्ञेयच असणार. त्याचे ज्ञान होतात ते. बर. म्हणजे ज्ञेय वस्तुतः कधी ज्ञान होणार नाही हा. व ज्ञान त्रिकालही ज्ञेय होणार बरोबर नाही. आहे. ज्ञेय ज्ञान होत नाही आणि ज्ञान ज्ञेय होत नाही. ज्ञान नेहमी ज्ञानच असतं. ज्ञान कोणाचं आहे? आत्म्याचं आहे. म्हणून ते ज्ञान नेहमी ज्ञान म्हणूनच राहतं. गोडी गोडी म्हणूनच राहत. गोडी कधी तिखट होत नाही. गोडी गोडच असते. अगदी तसाच आहे. ज्ञानविहीन दृष्टीचे ते ज्ञान सुद्धा भरले गेले. ते स्वरूपाचं ज्ञान सांगितलं. ज्ञानविहीन ज्ञानच. जे त्याला आत्म्याचं स्वरूप म्हणतात. ज्ञातृ ज्ञेयाविन नुसतं ते जे ज्ञान त्याला स्वरूप म्हटलं. आता इथं आपला जो विषय चाललाय तो ज्ञेय आणि ज्ञानाचा चाललाय. ज्ञानाचा म्हणजे जसा कोणत्याही भौतिक पदार्थाला जसं पेन आहे असं काय केलं? ज्ञान. हा, पेनाला काय म्हणतात? ज्ञानाचा विषय म्हणून ज्ञेय. आणि याचं ज्ञान जे झालं ना पेन आहे तर ते ज्ञान. म्हणून ज्ञान ज्ञानच असतं आणि ज्ञेय ज्ञेयच असतं. पुढे आणि अशी वस्तुस्थिती असल्यामुळे आत्मा ज्ञानच ज्ञेय नव्हे व तरी आत्मा ज्ञानच. आत्मा काय आहे? ज्ञानच आहे. ज्ञानच आहे. ज्ञेय नाही. आत्मा कधी ज्ञेय झाला नाही. व तरी तर अंतःकरणादी सर्व जग ज्ञेय म्हणजे आत्म्याचा विषय. बरोबर. ज्ञान नव्हे. अंतःकरणादी सगळे आत्म्याचा विषय आहे. जेवढे जड भौतिक पदार्थ पण आत्मा विषय नाही झाला. ही गोष्ट सिद्ध झाली. ही गोष्ट सिद्ध झाली तेव्हा सर्व जगाला जो जाणतो त्याला कोणी जाणावे? जो जगाला सगळ्या जाणतो त्याला कोणी जाणावे? म्हणजेच आत्म्याला कोणी जाणावे? तर कोणी जाणत नाही. काय हो, किती मोठी समृद्धी आहे आपल्याजवळ पण आपल्यालाच भांडार माहित नाही. तुम्हाला कोण जाणेल? तुम्हाला कोणीच जाणू शकत नाही. पण तुम्ही या पदाचा अर्थ आत्मा. पुढे जगातील सर्व पदार्थ ज्ञेय असल्यामुळे ते ज्ञानाला कधीच विषय करू शकणार नाहीत. बिलकुल. कारण काष्टे हा अग्नीचा विषय असल्यामुळे तो अग्नीला कधी विषय करू शकत नाही. काष्ट हा अग्नीचा विषय असल्यामुळे अग्नीला कधी विषय करत नाही. काष्ट म्हणजे लाकडं. लाकडं अग्नीला विषय करतात का? नाही करणार. ते जळून जातात. त्यांनी काय अग्नी दाखवावा? बरे ज्ञानरूप आत्म्याला जाणणारा म्हणजे विषय करणारा अन्य कोणी असेल असे म्हणावे तर अनवस्था इत्यादी दोष येतात. अन्य कोणी म्हणजे अधिक क्षमतेचा एखादा आत्मा मानला. पहिल्या आत्म्यापेक्षा दुसरा आत्मा म्हणले डबल ताकदीचा आहे. असं म्हटले. दुसरा डबल ताकदीचा आणला. हा
आणि मग त्याला जाणणारा त्याच्यापेक्षा डबल ताकदीचा, मग त्याला जाणणारा त्याच्यापेक्षा कुठपर्यंत चालेल? व्यवस्थाच नाही. व्यवस्था लागणार नाही, याचं नाव अनावस्था. अनावस्था होऊन जाईल सगळी. म्हणून एकच आत्मा सर्वत्र समस्वरूपात आणि त्याच्यावरून दुसरा कोणी आत्मा असू शकत नाही. ज्ञानरूप आत्म्याला जाणणारा म्हणजे विषय करणारा अन्य कोणी असेल असे म्हणावे तर अनवस्था इत्यादी दोष येतात. हे पूर्वी प्रथम प्रकरणात दाखविलेच आहे. बिलकुल. तात्पर्य साधन हे सर्वदा साध्य वस्तूला प्रकाशित करण्यास समर्थ होते. लक्षात ठेवा, साधन हे सर्वदा साध्य वस्तूला प्रकाशित, सगळे सिद्धांत चाललेले त्याच्यामध्ये. फार सुंदर. साधन कधी साध्य साध्याला प्रकाशित करत नाही. साध्याला प्रकाशित होतो पण सिद्ध वस्तूला प्रकाशित करता येत असे नाही. वस्तूला प्रकाशित करता येत नाही. सिद्ध वस्तूच्या ठिकाणी त्याचा काही उपयोग होत नाही. बिलकुल. सिद्ध वस्तू कोण? आत्मा. आणि तसे जर होईल तर पूर्वोक्त कर्त कर्मत्वादी दोष येईल. बरोबर. पूर्वोक्त म्हणजे पूर्वी सांगितले माग हो. कर्तुकर्म दोष. पुढे शिवाय आत्मा हा वाणी व मन यांना विषय होत नाही. आत्मा येतो वाचो निवर्तन अप्राप्य मनसा असं. बरोबर आहे. येतो ही बी श्रुती आहे. आणि एक श्रुती आणखीन टाकली आहे, न एव वाचा न मनसा. हा मनाला आणि वाणीला विषय होत नाही. ही बी श्रुती आहे, कठोपनिषदामधली आलेली. पुढे नैव वाचा न मनसा असे अनेक श्रुती व स्मृती आणि न्याय यावरूनही सिद्ध होत आहे. आत्मा स्वप्रकाश आहे याविषयी स व्यक्ती तस्याती वेत्ता श्वेताश्वतर उपनिषदातली श्रुती आहे. ठीक आहे. अन्यदेव तद विदितात अथः अविदितात अधि. ही केन उपनिषदातली आहे. अशा आणखीन 2 श्रुतीचा आधार घ्या आहे असे समजून अर्थाचा अनुवाद करतात. या श्रुती वेगळी मोठी श्रुती आहे ही, जशी पहिली होती ना, न तत्र सूर्यो भाती अशी. असं आहे. अपानिपादो जवनो ग्रहीता पश्चात अचक्षुः सशृणोत्य अकर्णः सवेत्ति वेद्यं न च तस्यास्ति वेत्ता तमारग्र पुरुषं महान्तं तमाहुरग्रम पुरुषम महांतम. अशी पूर्ण श्रुती आहे. ते आपण नंतर पाहू. श्वेताश्वेतर उपनिषदातली त्याचा इथे आलेला भाग आहे. कुंडली वरदा विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय.